म्हणतात की पुस्तक हा ज्ञानाचं सागर आहे, पण आजकाल मुलांना पुस्तक वाचायची आवडच राहिली नाहीये. आजकाल मुलांना मोबाईल टीव्ही मध्ये इंटरेस्ट जास्त आहे, पण जास्तीत जास्त मोबाईल मध्ये. तर पुस्तक वाचायला टाइम कुणाकडेच राहिलेला नाहीये. अभ्यास देखील करायचा आहे, तो पण मोबाईल वरतीच करायचा आहे. इथे तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. ठीक आहे, पुस्तकातली काही गोष्टी समजत नाहीत, आपले डाऊट क्लिअर करण्यासाठी तुम्ही मोबाईलचा वापर करू शकता, पण जास्तीत जास्त टाइम पुस्तकाला द्या. एकदा जर तुमची मैत्री पुस्तकासोबत झाली ना, त्यावेळी पुस्तक तुम्हाला समजायला लागेल. पुस्तक आणि लोकांचं खूप जवळचं नातं आहे. एक लहान मुलगा जन्माला येतो, 7 ते 8 वर्षात तो मुलगा पहिलीला जातो. त्यावेळी त्याच्या हातात पुस्तक दिले जातात, तर त्या मुलाचं पुस्तकाबरोबर नातं खूप लहानपणापासूनच जुळलं जातं. जसं वर्ष बदलेल, क्लास बदलेल, तसं पुस्तक देखील बदलत जातात. कॉलेज लाईफ संपूपर्यंत पुस्तक येतात जातात, पण त्या पुस्तकाचा वापर खूप कमी लोक करतात. जे लोक पूर्णपणे वापर करतात ते लोक जीवनात पुढे काहीतरी करतात. 90% लोक तर आपला मुकाम हासिल करतातच, पण उरलेले 10% लोक ते काहीच नाही करू शकत. तरी देखील त्यांच्याकडे ज्ञानाची कमी नाहीये, त्यांना कोण फसवू शकत नाहीये. या जगात माणूस एकटा आला आहे आणि एकटाच जाणार, असे लोक म्हणतात. सोनं, पैसे, प्रॉपर्टी काही सुद्धा घेऊन जाणार नाही, पण लोक एक गोष्ट विसरतात की या जगात माणूस एकटा आला आहे, पण एकटा जाणार नाहीये. सोने, प्रॉपर्टी काहीच घेऊन जाणार नाहीये, पण एक गोष्ट घेऊन जाणार, एक इम्पॉर्टंट गोष्ट घेऊन जाणार, ती म्हणजे त्यांच्यातला असलेला तो टॅलेंट. तो कायम त्यांच्या सोबत राहणार. जरी ते मेले देखील तरी देखील त्यांचा टॅलेंट त्यांच्या जवळच राहणार. पण मला नाही वाटत आजकाल लोक जेवढा टाइम मोबाईलला देतात तेवढा टाइम पुस्तकाला देऊ शकतील, कारण मोबाईल आता लोकांची जरूरत बनलेला आहे. मोबाईलला तुमची जरूरत बनवा, पण त्याला तुमची कमजोरी बनवू देऊ नका. कारण खूप मुलांची ही प्रॉब्लेम आहे की वाचता वाचता मोबाईलकडे लक्ष जातं आणि अभ्यास करायचं मन निघून जातं आणि आम्ही मोबाईल घेऊन बसतो. तर इथे मोबाईल तुमची जरूरत नाही तर तुमची कमजोरी बनलेला आहे. मोबाईलचा वापर करू नका असं माझं म्हणणं नाहीये, पण त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा. तुम्हाला माहित आहे, मोबाईल हा जीनचा जादुई चिराग आहे. त्याला घासल्यावर आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल, आपले सारे डाऊट क्लिअर होतील. त्याचा वापर अशा प्रकारे करा, ना की मनोरंजनासाठी करा. आपल्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी वापर करा. फालतू गोष्टीसाठी मोबाईलचा अजिबात वापर करू नका. तर आपल्या नेम टॉपिक वरती परत येऊया की पुस्तकाचं जीवनात काय महत्व आहे, पुस्तकाचं काय स्थान आहे आपल्या जीवनात. पुस्तक आपल्याला आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून मिळतं. पुस्तकाचे अनेक नावे असतात, अनेक रूपे असतात, जसं की मराठी, इंग्रजी, भूगोल, गणित, विज्ञान, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र. जसं शिक्षण पुढे जात जातं तसं पुस्तकं देखील बदलतात. पण ही पुस्तके आपल्याला 10वी पर्यंत असतात. फक्त पुढच्या वर्गात जाईल तसं त्यातला पोषण बदलत जातो. मराठीचं पुस्तक म्हटलं की मनोरंजन करणारे धडे, सुंदर अशा कविता, आणि ती आपली मातृभाषा असल्यामुळे खूप सोपी जाते. इंग्रजीचं पुस्तक म्हटलं की कळायला मुश्किल, ऐकायला अवघड. इंग्रजांनी इंग्रजी का सोडून गेली भारतात हा प्रश्न मनात येतोच. भूगोलचं पुस्तक म्हटलं की आपल्या पृथ्वीची माहिती सांगणारा विषय, सर्व जग नकाशाद्वारे फिरवून आणणारा विषय. गणितचं पुस्तक म्हटलं की समजेल त्यांना सोपं आणि नाही समजणाऱ्यांना अवघड, कारण गणितचा एक प्रश्न आणि उत्तर 2 पाने. विज्ञान म्हटलं की मला तर हेच आठवतं की फुलपाखराचा जन्म कधी झाला. हिंदी म्हटलं की आपल्या देशाची राष्ट्रभाषा. मराठीसारखी सोपी मनोरंजन करणारी धडे आणि कविता असतात. इतिहासचा विषय म्हटला की एकच गोष्ट आठवते, शिवाजी महाराजांची कहाणी. भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक कहाणी इतिहासामध्ये नोंद असतात. हे पुस्तक एकजूट होऊन 10वी पर्यंत होते, नंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स मध्ये डिवाइड झाले. पण प्रत्येक पुस्तकाचं एक महत्व आहे. मराठी जीवनाचं महत्व शिकवणारे धडे. इंग्रजी अवघड पण सर्वात महत्वाचा विषय, कारण इंग्रजी तुम्ही किती हुशार आहे हे ठरवतं. तुम्हाला देखील इंग्रजी अवघड वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. इंग्रजीला सोप्या सरळ भाषेत आपण कसं समजू शकतो यावरती व्हिडिओ घेऊन नक्कीच आपण येऊ. गणिताचं पुस्तक. गणित तर जीवनाचं सूत्र बांधतं, कारण गणित विषय नसला तर आपण पैसे सुद्धा मेजू शकलो नसतो. जसं या सर्व पुस्तकांचं महत्व आहे आपल्याला शिक्षित बनवण्याचं, तसंच प्रत्येक पुस्तक तुम्हाला कळत किंवा न कळत काहीतरी शिकवून जातं. जर काही नाही शिकला तरी देखील पुस्तकातले नवीन नवीन शब्द वाचल्यामुळे विचारसरणी वाढते, शब्दकोश वाढतात. लोकांचं असं म्हणणं असतं की काहीतरी बनण्यासाठी, नोकरी लावण्यासाठी वाचायचं. असंच कोण वाचतं जनरल नॉलेजसाठी?
पुस्तकाचा वापर काही बनण्यासाठी तर होतोच, तर मला वाटतं की पुस्तकापुढे आपली नजर खाली केला ना तर पूर्ण जगाची नजर आपल्या पुढे आपोआप खाली होईल. पुस्तकाला एवढं महत्त्व द्या की एक दिवस त्याच्यामुळे तुम्हाला महत्त्व येईल. आणि पुस्तक फक्त सक्सेस होण्यासाठी वाचू नका, सक्सेस झाला तरी देखील वाचत राहा. ज्ञानाची कमी तर पुस्तकात नाहीच आहे, पण इकडे सक्सेस होऊपर्यंतच वाचणं मुश्किल वाटतं. इन्स्पिरेशन म्हणून डॉक्टर कलाम सर यांना पुढे ठेवा. ते पण त्यांच्या जीवनात सक्सेसफुल होते, पण त्यांचं पुस्तकावर प्रेम कधीच कमी झालं नाही. त्यांना राष्ट्रपतीची जागा मिळाली होती. राष्ट्रभवन मध्ये जाताना त्यांच्या हातात 2 सुटकेस होते. एका सुटकेसमध्ये कपडे तर दुसऱ्या सुटकेसमध्ये पुस्तके. तर ते इथेपर्यंत येऊन पोहोचले तरी देखील त्यांचं पुस्तकावरचं प्रेम कमी झालं नाही, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात पुस्तकाला महत्त्व दिलं. तर पुस्तकाचं महत्त्व फक्त सक्सेसफुल होईपर्यंत नाहीये, त्यानंतर देखील आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. पुस्तकाचं स्थान तुमच्या जीवनात एवढं मोठं ठेवा की ते तुम्हाला मोठं करेल. आणि जरी देखील तुम्ही मोठं झाला तरी देखील पुस्तकाचं स्थान कायम ठेवा आपल्या जीवनात. जीवनात सक्सेसफुल व्हायची पायरी ज्ञान आहे, आणि ज्ञान हे फक्त पुस्तकात आहे. आजपासून पुस्तकाशी मैत्री करा, पुस्तकाला अहमियत द्या, मग पहा पुस्तक तुमचं जीवन कसं बदलून टाकेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. थँक्स फॉर वॉचिंग.